ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आधीपासूनच सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी नव्हती। तरीही व्याघ्र दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी अनेक जण कष्टाने पैसे जमवून ताडोबात येत होते। मात्र आता ही सफारी आणखी महागली आहे। ताडोबाच्या गाभा क्षेत्रासह बफर क्षेत्रात सफारी करणाऱ्या पर्यटकांना आता अधिक शुल्क मोजावे लागणार आहे। जर सफारीसाठी 1 ते 59 दिवस आधीच ऑनलाईन नोंदणी केली तर आठवड्याच्या दिवशी दर 5,800 रुपये आणि सुट्टीच्या दिवशी 6,800 रुपये आकारले जातील। या नव्या दर रचनेची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून केली जाणार असून त्याआधी 1 जुलैपासून 3 महिने गाभा क्षेत्रातील पर्यटन बंद राहणार आहे। दरम्यान बफर क्षेत्रातील सफारीचे दर देखील वाढले असून 1 जुलैपासून हे नवे दर लागू होतील। बफर क्षेत्रासाठी सामान्य दिवशी 6,000 रुपये तर सुट्टीच्या दिवशी 7,000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे। ते ॲक्च्युली काय आहे की ते बऱ्याच दिवसापासून जे गाईड आहे आणि जे हे जिप्सी ड्रायव्हर ओनर्स आहेत त्यांची मागणी होती, त्यांच्या यामध्ये वाढ केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने लोकल ॲडवायझरी कमिटीची जी मागची मीटिंग होती त्यामध्ये पण असं निर्णय झालेला होता की यामध्ये आवश्यक म्हणजे काही वाढ करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने 1,000 रुपये आपण जे रेट आहे त्यामध्ये वाढ केलेली आहे।